नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या खास व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि बऱ्याच जणांच्या मनात घर करून बसलेला विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे फिमेलच्या योनीचे वेगवेगळे प्रकार. त्या योनीला फक्त पाहून ती वर्जिन आहे की नाही हे कसे कळणार? योनी पाहून तिने याआधी सेक्स केलेला आहे की नाही हे कसे ओळखायचे? कोणती योनी नॉर्मल समजली जाते? कोणत्या प्रकारची योनी पुरुषांना जास्त आकर्षक वाटते? योनीची स्वच्छता कशी ठेवावी? अशा सगळ्या गोष्टींवर सविस्तर बोलणार आहोत. आणि हो, योनीचे किती प्रकार असतात? त्यापैकी कोणता प्रकार सर्वात जास्त सुंदर आणि आकर्षक मानला जातो? माझा स्वतःचा फेवरेट कोणता आहे? हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. मी डॉक्टर प्रिया पाटील. मी एक सेक्स काउन्सलर आहे आणि बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात तो खूप काही नवीन गोष्टी कळतील. त्यामुळे पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण असे खरे आणि उपयुक्त विषय मीच मांडते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त योनी पाहून वर्जिन आहे की नाही हे ठरवता येत नाही. होय, अगदी बरोबर ऐकले तुम्ही. कितीही जण म्हणत असले की योनी टाईट आहे तर वर्जिन आहे, सैल आहे तर नाही, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. योनी ही एक स्नायूंची रचना असते. ती वेळेनुसार, व्यायामानुसार, हार्मोन्सनुसार आकुंचन प्रसरण करते. त्यामुळे फक्त आकार पाहून किंवा टाईटनेस पाहून वर्जिनिटी ठरवणे शक्यच नाही. हा मिथ खूप जुना आहे आणि त्यामुळेच कित्येक मुलींना लग्नानंतर खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रथम हे समजून घ्या की योनीच्या बाह्य आकारावरून कधीही कोणाच्या चारित्र्याचा किंवा भूतकाळाचा अंदाज बांधू नका. आता थेट विषयावर येऊया. योनीचे मुख्यतः 9 ते 10 प्रकार जगभरात मानले जातात, पण त्यापैकी मी आज तुम्हाला 5-6 सर्वात कॉमन आणि ओळखले जाणारे प्रकार सांगते, जे तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्येही पाहू शकता. पहिला आणि माझा स्वतःचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे बार्बी वल्वा किंवा बार्बी योनी. ही योनी एकदम परफेक्ट, स्वच्छ आणि सुबक दिसते. यात लेबिया मिनोरा म्हणजे आतल्या दोन्ही लिप्स या पूर्णपणे लेबिया मेजोरा म्हणजे बाहेरच्या जाड लिप्सच्या आत लपलेल्या असतात. बाहेरून फक्त एक सुंदर गुलाबी क्लीन स्लिट दिसते, जणू काही बार्बी डॉलची योनीच. ही शेप त्रिकोणी असते. वरचा भाग थोडासा पफी आणि खालचा भाग एकदम परफेक्ट. ही योनी पुरुषांना अतिशय आकर्षक वाटते, कारण ती एकदम क्लीन आणि टाईट दिसते. मला तर ही सर्वात सुंदर आणि फेवरेट वाटते, कारण ती दिसायलाच मस्त आणि आतूनही एकदम परफेक्ट फिलिंग देते. दुसरा प्रकार आहे कर्टन्स किंवा पडदे. यात लेबिया मिनोरा बाहेरच्या लेबिया मेजोरापेक्षा जरा जास्त लांब असतात. त्यामुळे योनी उघडल्यावर आतल्या लिप्स बाहेर डोकावतात, जणू काही पडदेच लटकले आहेत. ही योनी देखील अतिशय सेक्सी दिसते, कारण जेव्हा ती ओली होते तेव्हा त्या लिप्स अतिशय सुंदर दिसतात. खूप पुरुषांना हा प्रकार आवडतो, कारण तो नॅचरल आणि रिअल वाटतो. तिसरा प्रकार आहे ट्यूलिप्स. यात लेबिया मेनोरा थोड्या जास्त लांब असतात आणि ट्यूलिप फुलासारख्या दिसतात. जेव्हा योनी बंद असते तेव्हा त्या पाकळ्यात दिसत नाहीत, पण उघडल्या की एकदम फुलासारखी दिसते. ही देखील अतिशय आकर्षक आणि सेन्शुअल मानली जाते. चौथा प्रकार आहे हॉर्स शू म्हणजे घोड्याच्या नालासारखा. यात योनीचा वरचा भाग जाड आणि पफी असतो, तर खालचा भाग थोडा उघडा आणि पातळ असतो, जणू काही यू आकाराचा. ही योनी अंडरवेअरमध्येही थोडी दिसते, कारण वरचा भाग जास्त उंच असतो. ही देखील एक नॉर्मल आणि सुंदर शेप आहे. पाचवा प्रकार आहे पफ्ड किंवा माउंटन. यात दोन्ही लेबिया मेजोरा खूप जाड आणि पफी असतात, त्यामुळे योनी एकदम माउंटन प्युबिक बोनवरती जाड दिसते. ही देखील खूप सुंदर आणि सेक्सी वाटते. आता प्रश्न पडतो की योनीची स्वच्छता कशी ठेवावी? अगदी सोपे आहे. रोज नुसते पाणी आणि माइल्ड साबण किंवा फक्त पाणी वापरा. खूप साबण, परफ्यूम, टॅल्कम पावडर टाकू नका, कारण त्यामुळे नॅचरल पीएच बॅलन्स बिघडते आणि इन्फेक्शन होऊ शकते. आतल्या भागात काहीच घालू नका, फक्त बाहेरून हलक्या हाताने स्वच्छ करा. दररोज कॉटनच्या पॅन्टीज घाला, नायलॉन किंवा सिंथेटिक टाळा. पिरियड्समध्ये दर 4 ते 6 तासांनी पॅड बदलत राहा
आणि हो, जर खाज, वास, जळजळ, असामान्य डिस्चार्ज असेल तर ताबडतोबात गायनेकॉलॉजिस्टला भेटा. घरगुती उपचार करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, योनीला कधीही साफ करण्यासाठी डूशिंग करू नका. म्हणजे आत पाणी किंवा काही सोल्युशन घालू नका. योनी स्वतःच स्वतःला साफ करते, तिला तुमच्या मदतीची गरज नाही. डूशिंग केल्याने चांगले बॅक्टेरिया निघून जातात आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. आता तुम्ही विचाराल की मग कोणती योनी सर्वात जास्त आकर्षक मानली जाते? तर खरंच सांगते, प्रत्येक योनी स्वतःमध्ये सुंदर आहे. पण जर पाहायचे झाले तर बार्बी आणि ट्युलिप्स हे प्रकार पुरुषांना सर्वाधिक आवडतात, कारण ते एकदम क्लीन आणि परफेक्ट दिसतात. पण लक्षात ठेवा, आकर्षण हे फक्त दिसण्यावर अवलंबून नसते. ते त्या व्यक्तीच्या कॉन्फिडन्सवर, तिच्या एनर्जीवर, तिच्या सेक्शुअल रिस्पॉन्सवर अवलंबून असते. एखादी योनी थोडी वेगळ्या आकाराची असली तरी जर ती मालकीण आत्मविश्वासाने आणि आनंदाने सेक्स करत असेल तर ती सर्वात सुंदर आणि आकर्षक वाटते. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची किंवा तुमच्या पार्टनरची योनी नॉर्मल नाहीये किंवा जास्त मोठी छोटी आहे किंवा लिप्स जास्त लांब आहेत, तर कृपया असा विचार सोडून द्या. सगळ्या योनी नॉर्मलच असतात. फक्त जेव्हा खूप जास्त असमंजस, वेदना, डिस्चार्ज, वास असेल तेव्हाच डॉक्टरांना भेटा. अन्यथा सगळ्या आकाराच्या, रंगाच्या, लांबीच्या योनी एकदम परफेक्ट असतात. आता बरेच पुरुष विचारतात की मॅम, माझ्या वाईफला सेक्समध्ये इंटरेस्टच नाही, ती कधीच मोडमध्ये येत नाही, काय करावे? तर हो, हे फक्त योनीचे प्रॉब्लेम नसते. खूप वेळा स्ट्रेस, हॉर्मोन्स, थकवा, रिलेशनशिप इश्यूज, डिप्रेशन यामुळे असे होते. पण जर तुम्हाला स्टॅमिना आणि एनर्जी वाढवायची असेल, दोघांच्याही सेक्शुअल हेल्थसाठी एक उत्तम गोष्ट सांगते, शुद्ध हिमालयन शिलाजीत. होय, शिलाजीत फक्त पुरुषांसाठीच नव्हे तर स्त्रियांसाठीही अतिशय फायदेशीर आहे. त्यात 85+ मिनरल्स असतात. फ्युलविक ॲसिड असते, जे एनर्जी लेवल, स्टॅमिना, फर्टिलिटी, सेक्स ड्राईव्ह वाढवते. स्त्रियांमध्येही लिबिडो वाढवते, हॉर्मोन्स बॅलन्स करते, थकवा कमी करते. मी स्वतः माझ्या क्लायंट्सना शुद्ध शिलाजीत घ्यायला सांगते आणि रिझल्ट्स खूप चांगले मिळतात. पण लक्षात ठेवा, फक्त शुद्ध लॅब एस्टेट शिलाजीत घ्या. बाजारात खूप बनावट माल आहे. शेवटी पुन्हा एकदा सांगते, कोणत्याही योनीला पाहून वर्जिन आहे की नाही हे ठरवू शकत नाही. हायमन म्हणजे पडदा हा काही वर्जिनिटीचा पुरावा नाही. तो रायडिंग, जिम्नॅस्टिक, टॅम्पन वापरणे, अगदी हसताना खेळतानाही फाटू शकतो किंवा काही मुलींमध्ये तो जन्मतःच नसतो. त्यामुळे योनी पाहून कोणाच्या चारित्र्याचा निर्णय देऊ नका. प्रत्येक योनी सुंदर आहे, प्रत्येक योनी वेगळी आहे आणि प्रत्येक योनीला तिच्या मालकिणीप्रमाणेच आदर द्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात ना? काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा, मी नक्की उत्तर देईन. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे खरे, बिनधास्त आणि उपयुक्त विषय मीच मांडते. लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःला आणि तुमच्या पार्टनरला प्रेम द्या. बाय बाय, टेक केअर.